जोपर्यंत माणूस ह्या जगतावरती आहे तोपर्यंत आरोग्य सेवा आणि त्याला धरून असलेली रुग्णवाहिका ही सेवा कायमस्वरूपी ही जगावरती राहणार आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेबांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो। या कोरोना काळामध्ये मंत्री महोदय असतील, त्यांचा आरोग्य विभाग असेल, त्यांनी जे काम केलेलं आहे ते निश्चितपणे सलाम करण्यासारखं काम आहे, त्यांच्यासाठी मी अभिनंदन करतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मुंबई गोवा महामार्गावरती राजापूर ओणी या ठिकाणी अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे आणि मग त्या अनुषंगाने एखादा अपघात रुग्ण न्यायचा म्हणलं तर कोल्हापूरला न्यावा लागतो, मुंबईला न्यावा लागतो। या पार्श्वभूमीवरती या हवामान रस्त्यावरती सुपर स्पेशल हॉस्पिटल हवं अशा तऱ्हेची माझी मागणी आपल्याला आहे। बांधकाम विभागाने 5 एकर जागा ही जागा तुमच्या आरोग्य विभागाच्या नावावरती करून दिलेली आहे, त्या ठिकाणी सुपर स्पेशल हॉस्पिटल हवं अशा तऱ्हेची माझी आपल्याकडे मागणी राहणार आहे, अशी आपली विनंती राहणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अध्यक्ष महोदय, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 67 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, 67 रुग्णवाहिका आहेत 102 नंबरच्या आणि त्यावरती 67 ड्रायव्हर त्या ठिकाणी आहेत। मग ते ड्रायव्हर गेली 10 वर्ष काम करत आहेत, पण त्यांना अजून सेवेमध्ये कायम केलं नाही आहे, ते कंत्राटी पद्धतीने आहे, त्यांना कायम करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की या कंत्राटी कामगारांना पगार वेळेवर मिळत नाही, तो पगार महिन्याच्या शेवटी मिळणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे। आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये 108 ही रुग्णवाहिका आहे, त्या माध्यमातून अनेक रुग्ण जिल्ह्याच्या बाहेर नेले जातात। भारत विकास ग्रुपला ही आपण 2014 साली 8 वर्षापूर्वी सेवा दिलेली आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 937 रुग्णवाहिका आहेत, माझ्या जिल्ह्यामध्ये 17 रुग्णवाहिका आहेत। पण आज आपण परिस्थिती पाहिली 8 वर्षामध्ये की रुग्णवाहिकेची अवस्था फार खराब आणि बिकट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या वतीने नवीन रुग्णवाहिका देणार का आणि कधीपर्यंत देणार हा माझा आपल्याला मंत्री महोदयांना प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य श्री राजन साळवी यांनी 4 प्रश्न विचारले। त्यातले तसे जर म्हणायला गेलं तर बरेचसे प्रश्न हे या प्रश्नाशी संबंधित नाहीत, परंतु सन्मान्य सदस्यांचा पूर्ण मान राखून आपण नेहमी जेवढं जमेल तेवढं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करतो। तर पहिल्या प्रश्नाच्या संदर्भाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची मागणी जी आहे ती एक त्यांची सूचना आहे। निश्चित प्रकारे आपण तसं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल राज्यामध्ये आरोग्य विभागाचे 2 आहेत, एक नाशिकला एक अमरावतीला आहे आणि त्या अनुषंगाने कोकणात व्हावा अशी जी मागणी आहे त्याचा निश्चित प्रकारे विचार करू, एवढंच मी एक त्या संदर्भात सांगू इच्छितो। दुसरं त्यांनी असं विचारलं की हे जे काही ॲम्ब्युलन्सेस मधले जे ड्रायव्हर्स आहेत हे सगळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, अध्यक्ष महोदय, ज्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र हे सगळं RDD म्हणजे ग्रामविकास विभागाच्या अंडर असतं, त्यातला आमचा एक डॉक्टर जर सोडला तर बाकी पगार आम्ही देतो, पण सगळे कर्मचारी हे तसे ग्रामीण विकासचे असतात। पण त्यांचे कायम करण्याचा जो विषय, आता जे लोक परमनंट आहेत तो रिक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी आता नवीन भरती करावी, ही भरतीची प्रक्रिया होत राहील, परंतु तोपर्यंत त्यांच्या जागेवर कॉन्ट्रॅक्च्युअल पदांनी जागा भराव्या अशा पद्धतीचा तो विषय। तर हे कॉन्ट्रॅक्च्युअल पदांनी आपण ड्रायव्हर्सची जागा भरत असतो आणि त्या संदर्भानेच आपला ह्या ज्या काही पगार राहिलेला आहे तो कॉन्ट्रॅक्च्युअल लोकांचा पगार राहिलेला आहे, त्याच्याबाबत आता आपण अध्यक्ष महोदय 28 कोटी रुपयाची त्या ठिकाणी 26 कोटी रुपयाचं आपल्या या आताच्या पुरवणी मागणी मंजूर झालेली आहे, 10 कोटी पूर्वीची त्या ठिकाणी वितरण करणं बाकी आहे, असं 36 कोटी वितरण ताबडतोबीनं होईल। आताच माननीय मी उपमुख्यमंत्री फायनान्स मिनिस्टर अजितदादांशी चर्चा केली आणि त्यांनी ताबडतोबीनं हे सगळे पैसे रिलीज करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे थकलेले कुठलाही सगळा पगार आणि सगळ्या गोष्टी केल्या जातील हे मी विश्वासाने सभागृहाला सांगेल। परंतु कायम करण्याचा जो विषय त्या बाबतीत माझं एकच म्हणणं आहे की जे काही मंजूर पद आहेत त्याचे जे परीक्षा घेतले जातील ते ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून त्यातूनच त्यांना कायम करण्याच्या संदर्भात केलं जाईल। आणि शेवटचा प्रश्न 108 नंबरचं 108 ज्या रुग्णवाहिका आहेत त्या संदर्भातला जो विचारला, तर ते नवीन फ्लीट आता जसं 102
हे डिलिव्हरीच्या पेशंटला घरून आणणं परत त्यांना पोहोचवणं यासाठी 102चे नवीन ॲम्ब्युलन्सेस जवळजवळ महाराष्ट्राच्या सगळ्या ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना आपण दिलेल्या आहेत. 108ची सुद्धा फ्लीट सन्मान्य राजन साळवी म्हणतायत ते एकदम बरोबर आहे की आता जुन्या झालेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून त्यालाही बदलण्याच्या दृष्टिकोनातून आमचा विचाराधीन विषय आहे आणि तो टप्प्याटप्प्याने आम्ही ही फ्लीट 108ची 1000 ॲम्ब्युलन्सची फ्लीट बदलण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालबद्ध कार्यक्रम घेऊन त्याला बदल निश्चित प्रकारे करू. सन्माननीय सदस्य सुभाष देशमुख. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, प्रश्न राजापूर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील जरी असला तरी रुग्णवाहिका आणि शववाहिका अनेक ठिकाणी आमदार निधीतून रुग्णवाहिका आणि शववाहिका दिल्या जातात, परंतु त्या दिल्यानंतर त्याच्यावरचा ड्रायव्हर जो असतो त्या ड्रायव्हरचा पगार सुद्धा कुणी द्यायचा ह्याच्यावरती संभ्रमावस्था आहे. आता वैद्यकीय अधिकारी हतबल आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं डिझेल सुद्धा त्या रुग्णाकडूनच वसूल केलं जातं आहे. माझी मंत्री महोदयाला विनंती आहे, जे आमदार निधीतून शववाहिका असतील किंवा रुग्णवाहिका असतील त्यांच्या ड्रायव्हरची सोय आणि रुग्णवाहिकेच्या डिझेलची सोय आपण राज्य सरकारतर्फे करणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, होय. सन्माननीय सदस्य प्रकाश आंबेडकर. अध्यक्ष महोदय, सन्मान्य आमदार राजन साळवींनी जो प्रश्न विचारला तो राजापूरचा असला तरी तो सगळ्या महाराष्ट्रातल्या आरोग्य विभागातल्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा याच लोकांनी आपल्याला खूप आधार दिला, परंतु दुर्दैवानं त्यांचं मानधन करताना मात्र अधिकाऱ्यांचे हात जड का होतात मला काय कळत नाही. एक अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये या मुलांना नोकरी मिळत नाही, त्यामुळे ते सगळे धावपळ करत असतात आणि आपण कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती नोकरी करतात. पण दुर्दैवानं या सगळ्या लोकांना इतक्या दिरंगाईनं आज सुद्धा मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये असं ते सांगतायत की अजितदादांकडून आता फाईल सँक्शन होईल. अहो, अख्ख्या कोरोनाच्या काळामध्ये एकही विकासाचं काम केलं नाही. आम्ही सगळं कोरोना समर्पित आणि आरोग्य विभागाशी समर्पितच सगळं बजेट केलं. असं असताना सुद्धा अशा लोकांवरती दिरंगाई होणं अतिशय चुकीचं आहे. माझी पहिली आपल्याला विनंती आहे की या सगळ्या माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे अनेक वेळेला कोरोनातले सगळे कर्मचारी येत होते, विशेषतः सफाई कामगार, ह्या सगळ्या रुग्णवाहिकांच्या वरचे कर्मचारी, ह्या सगळ्या लोकांचे पैसे तातडीनं देण्याबाबत शासन निर्णय घेईल का? प्रश्न क्रमांक 1. आणि प्रश्न क्रमांक 2 की जो मंत्री महोदय अत्यंत महत्त्वाचा आहे की या सगळ्या कालावधीमध्ये एखादा रेग्युलर जो आपला रेग्युलर कर्मचारी असतो, एखादा अधिकारी असतो, त्याचा महिन्याच्या महिन्याला पगार होतोय, परंतु अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या अशा सगळ्या ह्या कर्मचाऱ्यांना तात्काळ किंवा वेळेत पगार देण्याबाबत एक शासन निर्णय आपण घ्याल काय? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांच्या भावना अतिशय रास्त आहेत की ज्यांनी काम केलं त्यांना वेळेवर पगार मिळालाच पाहिजे. या मताशी शासन निश्चित प्रकारे सहमत आहे, त्याच्यात काहीच दुजाभाव असण्याचा किंवा दुसरा विचार असण्याचं काही कारणच नाही. आणि त्यामुळे दोन्ही प्रश्न जे सन्माननीय सदस्यांनी विचारलेत की त्यांना वेळेवर पगार मिळाला पाहिजे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्याच, मी सगळ्या महाराष्ट्राच्या संपूर्ण विश्वासाने सांगू इच्छितो की सप्लिमेंटरी डिमांड मंजूर झालेली आपल्या ह्याच्यात. आपण कुठल्याही परिस्थितीत फक्त रिलीज करण्याचा विषय, मी एवढंच म्हणालो की मी दादांशी चर्चा करून आज एवढंच सांगितलं की ही रिलीज ताबडतोबीनं व्हावी आणि त्यांनी तिथे त्यांच्या संबंधित सचिवांना सांगितलं की 8 दिवसाच्या आत ह्या सगळ्या ज्या काही सप्लिमेंटरी डिमांड केलेल्या आहेत त्याच्या बाबतीतली रिलीज लवकरात लवकर करावी अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे या रिलीजमुळे कुणाच्याही कुठलाही पगार राहणार नाही राज्यातला, तो मी विश्वासाने या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि राहिला प्रश्न हा वेळेत पगाराच्या संदर्भाने, अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी एक सांगेल की जसं जसं आता सन्मान्य सदस्य अनेक लोकसंख्येप्रमाणे डिस्टन्स प्रमाणे जे काही नॉर्म्स असतात त्या नॉर्म्स प्रमाणे अध्यक्ष महोदय आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले जातात किंवा ग्रामीण रुग्णालयाला सुद्धा अपग्रेडेशन केलं जातं. या सगळ्या वाढत असलेल्या संख्येमुळे त्याचा खर्चही वाढतो, नॉन सॅलरी एक्सपेंडिचर्स जनरलचे सुद्धा वाढतात. तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्या ठिकाणी वित्त विभागाशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी जे काही ठराविक साचेबंद पद्धतीनं दरवर्षी जे बजेट अलोकेशन करतात तसं न करता त्यांनी जेवढी संख्या वाढतीये पीएससीची त्या पद्धतीनं आता नवीन अलोकेशन केलं पाहिजे फंड्सचं आणि बजेटचं. तर ते त्यांनी मान्य केलेलं आहे आजच्या सगळ्या बैठकीमध्ये आणि निश्चित प्रकारे त्या संदर्भातली काळजी पूर्ण घेतली जाईल.
मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात सांगितलं की डिसेंबर 21 पर्यंतचे आउटसोर्सिंगने जे ड्रायव्हर भरले होते त्यांचे मानधन अदा केलेले आहे, परंतु उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 58 रुग्णवाहिकांच्या चालकांचे ऑक्टोबर 21 पासूनचे मानधन अद्यापर्यंत दिलेले नाही. हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आपण शासनातर्फे एका वाहन चालकासाठी त्या कंपनीला किंवा त्या एजन्सीला किती पैसे देतो आणि ते त्या वाहन चालकाला किती पैसे देतात हे पण सभागृहाला मंत्री महोदयांनी सांगावं. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य कैलास पाटील जी यांनी जे सांगितलं की ऑक्टोबर 21 पासूनचे जे पैसे यांचे राहिले असतील, मी आत्ताच सांगितलं की महाराष्ट्रातल्या कुणाचंही अरियर्स किंवा बिल